ऑफ साइडला, मात्र इनसाइड एज लागते, चेंडू जातो ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेमध्ये 1 धाव दरम्यान इथे पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 18 धावा. 18 धावा धावफलकावर पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज संतोष कडव याच्या माध्यमातून शांत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती खेळत असताना दीप ज्योती रायडर्स संघाच्या पुढे पाहतोय आदरणीय बंटी कुडके साहेब यांचा हा संघ, आणि दुसऱ्या बाजूला सादिक 11 संघाचे मालक सईद गाजी साहेब. षटक या ठिकाणी संपल्याची घोषणा करतायत पंच. ड्रिंक्स या ठिकाणी ड्रिंक्स ऍक्टिव्ह मैदानात जाते. धावसंख्या दुसऱ्या षटकाकडे धावफलकावर पाहतोय आपण 18 धावा. प्रति षटकाचा जर विचार केला तर 9.00 ची धावगती राखली. पहिल्या षटकात 7 धावा आल्या आणि या षटकात 11 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे षटक संपले दुसरं आणि धावसंख्या 18 धावफलकावर पाहतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 3 षटकामध्ये बघूया विकेट्स हातामध्ये आहेत दीप ज्योती रायडर्स संघाकडे. आणि 3 षटकामध्ये हे फलंदाज जास्तीत जास्त इथे धाव कुटण्याचा प्रयत्न करतील, कारण एक मोठी धावसंख्या इथे उभी करून स्वतःला या ठिकाणी सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतील. आता दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सादिक 11 संघ हा देखील एक परिपक्व परिपूर्ण असा संघ, आणि या संघासमोर मोठी धावसंख्या दीप ज्योती रायडर्स संघाला उभी करावी लागेल. दुपारच्या या सत्रानंतर पाहू शकता प्रेक्षकांची गर्दी मात्र अजूनही उजव्या बाजूला पाहू शकता. झहीर खान स्टँडमध्ये, त्यानंतर अजित अगरकर स्टँड, त्याचबरोबर समोर गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर स्टँड या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर अजिंक्य रहाणे स्टँड, निश्चितच अजिंक्य रहाणे डोंबिवलीचा मूळचा, मात्र त्यानंतर आता तो मुलुंडला राहतो. जबरदस्त कामगिरी अजिंक्य रहाणेची. त्यानंतर डाव्या बाजूला रोहित शर्मा, जबरदस्त एक टॅलेंटेड फलंदाज भारतीय संघाचा. सर्वात टॅलेंटेड फलंदाज जर म्हटलं तर रोहित शर्मा, मात्र जर पाहिलं तर बऱ्याच वेळा तो अपयशी ठरतोय. मात्र खेळातलं सातत्य जर तुम्हाला बघायचं असेल तर विराट कोहलीचं बघा. धावांचा पाठलाग करत असताना विराट कोहलीचा जो खेळ बहरतो तो पाहण्यासारखा तो असतो. आज विराट कोहली निश्चितच सर्वात मोठा फलंदाज म्हणून ज्याचे कौतुक केले जाते भारतीय संघाचा संघनायक विराट कोहली. दरम्यान ड्रिंक्स ऍक्टिव्हा माघारी येताना ड्रिंक्स ब्रेक संपतोय. 2 षटक धावसंख्या धावफलकावर 18. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज येतोय वैयक्तिक दुसरं व सांघिक 30 षटक तेजस पडवल. यावेळेस तेजस पडवल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स करणार. स्ट्राईकला फलंदाज रोहन जाधव. दुसऱ्या बाजूला प्रशांत राणे 1 धावेवर खेळतोय. रोहन जाधव जास्तीत जास्त स्ट्राईक रोहनकडे पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 17 धावांवर तो नाबाद खेळतोय. गोलंदाज तेजस पडवल यावेळेस कॉमेंट्री बॉक्स इन करण्यास सज्ज झालाय. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला प्लेस केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज. अतिशय चांगला थ्रो ऑन द स्टंप. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. 1 धाव इथे मिळते. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक बऱ्याच वेळानंतर मिळते. यावेळेस प्रशांत राणेला धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 19 धावा. स्ट्राईकला प्रशांत. हा चेंडू लॉफ केला. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. जबरदस्त प्रयत्न केला त्या ठिकाणी. टाळ्या होऊन जाऊ द्या क्षेत्ररक्षकासाठी. जबरदस्त या ठिकाणी ट्राय केला होता. अटेम्प्ट चांगला केला होता, मात्र चेंडू शेवटच्या क्षणी हातातून निसटतोय. झेप घेतली होती समोरच्या दिशेने. जवळजवळ 7 ते 8 पावलं धावत आले आणि त्यानंतर झेप घेतली होती हवेतून. मात्र चेंडू त्यांच्या हातातून निसटतोय आणि 2 धावा इथे मिळत आहेत प्रशांत राणेला. 2 धावा मिळत आहेत दीप ज्योती रायडर्स संघाला. हा चेंडू यावेळेस कट करतोय. चेंडू पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये. गुड फिल्डिंग. पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण. बघा मगाशी हवेतून झेल आला होता, त्या झेलवर झेप घेतली होती. आता मात्र ग्राउंड फिल्डिंग अतिशय चांगली दाखवताना. वर्ल्ड क्लास फिल्डिंग. जवळजवळ 10 ते 15 पावलांचं अंतर त्या ठिकाणी कापलं आणि हा चेंडू अडवलाय आणि 2 धावा आपल्या संघासाठी इथे वाचवलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 23 धावा. हा चेंडू यावेळेस चेंडूला येऊ दिले. चेंडूला पूल केलाय. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय आणि या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. तिसऱ्यांदा यावेळेस 3 डबल्स पाहायला मिळतात बॅक टू बॅक 3 चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. तेजस पडवल. धावसंख्या धावफलकावर 25 धावा.
हा चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईन मध्ये आले नाही, चेंडूला मिडल करू शकले नाही व्यवस्थित. दाखवतायत ड्रिल करून कशा प्रकारे चेंडू खेळायचा होता कव्हर क्षेत्रामध्ये. मात्र चेंडू बीट करून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय तेजस पडवल याचा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा तेजस यावेळेस लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय सीमा रेषेबाहेर. VPL षटकार. तारे गिन याद च तेरी मैं ता जागर रातां नू रोक ना पावां अखियां विचों गम दियां बरसातां नू. तारे गिन याद च तेरी मैं ता जागर रातां नू रोक ना पावां अखियां विचों गम दियां बरसातां नू. हो पाहतो 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावर 31, 10.33 ची सरासरी लागलेली आहे. पहिल्या षटकात तेजसने 7 धावा दिल्या होत्या. या षटकात मात्र थोडासा महागडा इथे पाहतो आपण तेजसला 13 धावा दिल्यात. म्हणजे एकूण त्याची 2 षटकं जर आपण पाहिली तर 20 धावा त्याने इथे खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमी रेट जर आपण पाहिलं तर 10.00चा प्रति षटकामागे 2 षटकानंतर 20 धावा खर्च केल्यात. एकूण धावसंख्या धावफलकावर 31. मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहेत. गोलंदाज येतोय यावेळेस अजय शेंडे. अजय शेंडे मॅन फ्रॉम धारोळ. आणि चितज या धारोळ संघामध्ये जवळजवळ 8 ते 9 खेळाडू एकाच घरातले शेंडे परिवारातील आपल्याला पाहायला मिळतील. आणि याच धारोळ संघाने महाराष्ट्रातील अग्रमानांकित स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये इच्छापूर्ती संघाला, त्या संघामध्ये पुण्याचे नावाजलेले खेळाडू खेळत होते, त्या संघाला परास्त केलं होतं. जबरदस्त कामगिरी केली होती स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक 2016 मध्ये. त्याच संघातील खेळाडू अजय शेंडे. धावसंख्या यावेळेस पाहतो पहिलं चेंडू या ठिकाणी सुरेख फेकला, निर्धाव फेकला. धावसंख्या 31 वर स्थिरावलेली. स्ट्राईकला यावेळेस फलंदाज रोहन जाधव. हा चेंडू फुलटॉस आहे. ऑन साइडला फ्लिक केला चेंडूला, हवेतून हा फटका. चेंडू उचलला पहिल्या टप्प्यात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र थ्रो या ठिकाणी उशिराने पोहोचतोय. दरम्यानच्या काळात 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या धावफलक पाहतोय आपण 33 धावा. स्पर्धा आपण पाहू शकता www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तुमच्या सोबत ऑपरेटर जे ठाण्याचे हेड आहेत गौरव सावंत, त्याचबरोबर अविनाश जाधव ऑफिशियली कॅमेरामॅन बदलापूरचे या ठिकाणी स्पर्धा कव्हर करतायत. ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करतायत. फक्त घरातच नाही तर जर पाहिलं तर निश्चितच या विभागातच नाही तर संपूर्ण जर पाहिलं तर विश्वामध्ये ही स्पर्धा पाहू शकता आपण. आणि त्याचबरोबर डेन ABC केबल नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद इथे निश्चित धन्यवाद देतोय त्यांना. गतवर्षी मात्र ही स्पर्धा जर आपण पाहिली तर या ठिकाणी रेकॉर्डिंग केलं गेलं होतं, स्पर्धेचं व्हिडिओ शूटिंग केलं गेलं होतं. मात्र यावर्षी लाईव्ह ही स्पर्धा पाहायला मिळते. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय. फलंदाज बाद, पहिला धक्का. फलंदाज बाद होतोय या ठिकाणी रोहन जाधव. बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर 33. धावांची उपयुक्त खेळी करून रोहन जाधव या ठिकाणी बाद होत आहेत, झेलचित होत आहेत. एक चांगली खेळी केली आहे, चांगला स्टार्ट इथे करून दिली आपल्या संघाला. तिसऱ्या क्रमांकावर येतोय फलंदाज वैभव चतुरे. या ठिकाणी पाहू शकता तिसऱ्या क्रमांकावर वैभव चतुरे. ही भागीदारी इथे ब्रेक केली. 33 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी या ठिकाणी पाहिली होती आपण. मात्र रोहन बाद झाला. 20 धावांचं योगदान त्याने दिलेले. आता मात्र वैभव चतुरे आपण पाहू शकता नॉन सेकंडला. हा चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक जज करतोय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 जबरदस्त धक्के. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला. वाकडा मिशीचा आकडा पाटलाचा नाद
धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 34 धावा. 4 षटक संपले. धावसंख्या धावफलकावर 34. आपण पाहतो या षटकात जर विचार केला तर षटकात धावा आल्या ते फक्त 3 धावा. कमबॅक केलेले अजय शेंडेने आणि हीच ओळख आहे या धारोळच्या खेळाडूंची. गतवर्षी देखील जितेंद्रने जबरदस्त कामगिरी केली होती. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याला दिला होता. तर मात्र कवी शेंडेने देखील मागाशी चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर गतवर्षी जर आपण पाहिलं तर वैयक्तिक सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम होता सुनील शेंडेच्या नावावर. त्याने 16 चेंडूत 65 धावा कुठल्या त्या मैदानावरती. सादिक 11 संघाविरुद्ध 7 षटकार त्याने लगावले होते सुनील शेंडे. मात्र भक्ती 11 संघासाठी गतवर्षी खेळत होते. मात्र यंदा कोणत्या संघात आहे त्याची माहिती अजूनपर्यंत मिळाली नाहीये. यापुढील सामना असणार आहे तुळजा भवानी एल्गार वर्सेस प्रभू युवा प्रतिष्ठान. या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी संघ मालकांनी खेळाडूंनी सर्वांनी यायचे या ठिकाणी. यावर्षी सुनील शेंडे साक्षी 11 संघाकडून खेळणार आहेत. हिंदोळा साहेबांचा संघ आपण पाहू शकता स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावर 34. गोलंदाज पिंटू मसे. शेवटचं षटक. हा चेंडू टप्प्यामध्ये खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी पेक्षा कमी उसळी घेतोय. बीट करतोय फलंदाजाला. फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकरला तेजस राऊत. स्ट्राईकला वैभव चतुरे. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक पुढे सरकला. जज करतोय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. लाव के कडक. अजय अतुल लाव. This is the sound of Ajay Atul. थँक्यू. यानंतरचा सामना असणार आहे तुळजा भवानी एल्गार वर्सेस प्रभू युवा प्रतिष्ठान. दोन्ही संघाच्या संघ मालकांनी संघ नायकांनी व सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यायचे. धावसंख्या धावफलकावर 34. शेवटचं षटक. 2 चेंडू फेकल्या सुरेख गोलंदाजी 2 चेंडू मध्ये. हा चेंडू अधिक बाउन्स दिला होता चेंडूला. चेंडू तो मिड विकेटच्या दिशेने आणि इथे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत 2 धावा. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर कव्हरिंगला कोणीच नव्हतं. बॅकिंगला कोणीच नव्हतं. नॉन स्ट्राईकच्या एंडला जर पाहिलं तर गोलंदाज पुढे निघून गेले होते आणि त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन या 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकावर 36 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या सत्रातील. हा चेंडू यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. या षटकात आतापर्यंत 4 चेंडू फेकलेले आहेत आणि धावा आल्या त्या फक्त 2 धावा. शेवटच्या षटकामध्ये असं वाटलं होतं मोठी धावसंख्या पाहायला मिळेल, मोठे फटके पाहायला मिळतील. मात्र एक गोलंदाजी इथे चांगली झाली. हा चेंडू हवेत आहे मात्र सीमा रेषे बाहेर. षटकार. व्हॉट अ शॉट. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन.
असताना भांडूपच्या मैदानावरती पंतनगरच्या टीमने सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगवला होता. 28-19 धावांची गरज होती 5 षटकामध्ये आणि एक चेंडू एक सामना असा आला होता भांडूप 11 संघाला. मात्र तो सामना भांडूप 11 संघाने शेवटच्या चेंडूवर 1 धाव करून जिंकला होता आणि चॅम्पियन संघ ठरला होता. मात्र इथे आपण पाहू शकता 43 धावा 44 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे सादिक 11 संघासमोर. क्षेत्ररक्षण लवकर लावायचं बघा, वेळ वाया घालवायची नाही या ठिकाणी दीप ज्योती रायडर्स संघ. यापुढील सामना आपण पाहू शकता आणखीन 2 संघ यंदाच्या मोसमाचं पाहिलं तर 4 नवीन संघ जवळजवळ जर पाहिलं तर 50 पेक्षा जास्त नवीन खेळाडू आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये. गतवर्षी 16 संघ होते, यावर्षी 20 संघ. तुळजाभवानी एल्गार वर्सेस प्रभू युवा प्रतिष्ठान. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आपण दीप ज्योती रायडर्स. या ठिकाणी नाणेफेक होते. यापुढील सामन्याची आपण पाहू शकता तुळजाभवानी एल्गार वर्सेस प्रभू युवा प्रतिष्ठान या 2 संघादरम्यान नाणेफेक होत असताना आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे. जर आपण पाहिलं तर हा सामना पकडून अजून 2 सामने, हा सामना जर आपण पाहिलं तर इन्क्लूड करून आणखीन 2 सामने पाहायला मिळतील प्रेक्षकांना. एकूण 8 सामने रोज खेळले जातील. आजच्या दिवसातला आपण पाहतोय हा 6वा सामना. पहिला सामना श्री गणेश कुडसावरे संघाने जिंकला होता 8 धावांनी. दुसरा सामना जिंकला होता भक्ती 11 संघाने, बाळाशेठ कांबरे यांचा संघ. त्यानंतर तिसरा सामना जर पाहिला तर श्री छत्रपती वॉरियर्स संघाने जिंकला होता. त्यानंतर चौथा सामना पीव्हीएस ग्रुपने जिंकला होता आणि 5वा सामना रवी पाटील टायगर्स संघाने 68 धावा चेस करून जिंकला होता. मात्र ह्या सामन्यातून कोणता संघ इथे विजयी होईल ते पाहावं लागेल. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमच्या संघ मालकांसाठी त्या ठिकाणी जागा इथे आम्ही जागा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्या जागेवर त्या चेअर्सवर फक्त आमचे संघ मालक बसतील, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही बसायचं नाही. सूचना आहे आपल्यासाठी, जे आमचे मान्यवर असतील किंवा कोणी प्रेक्षक असतील, कमिटीचे मेंबर्स कोणीही त्या ठिकाणी बसायचं नाही. फक्त त्या ठिकाणी संघ मालक बसतील. एकूण 20 संघ आणि 20 चेअर्स त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्या 20 खुर्च्यांवर फक्त आमचे संघ मालक बसतील. सामना या ठिकाणी सुरू होतोय. 40 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज येतो यावेळेस पहिलं षटक घेऊन. गोलंदाज रोहन जाधव ज्यांनी फलंदाजी करत असताना जबरदस्त कामगिरी केली होती. 20 धावांची खेळी त्यांनी केली होती. मात्र गोलंदाजी बघूया कशा प्रकारची करतोय गोलंदाज रोहन जाधव. 30 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे समीकरण जिंकण्यासाठी. यावेळेस सादिक 11 संघासमोर. सादिक 11 संघाचे संघ मालक जर आपण पाहिलं तर सईद गाजी आणि दीप ज्योती रायडर्स संघाचे आमचे बंटी कुडके साहेब. 2 संघ मालक ही लढत पाहतोय आपण. दीप ज्योती रायडर्स वर्सेस सादिक 11, सईद गाजी वर्सेस बंटी कुडके ही लढत आपण पाहतोय मैदानावरती. हा चेंडू बॅकफुट जाऊन कट केला. चेंडूला गॅप मध्ये घेऊन काढलाय. चेंडूला दिशा दिली फक्त. चेंडू जातोय सीमा पलीकडे. चौकार. तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा पोपट टाकला. तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा पोपट टाकला. तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा पोपट. तेजसच्या बॅट मधून आलेला हा फटका आपण चौकार. या ठिकाणी चौकाराने खातं उघडतोय फलंदाज तेजस पडवळ. दुसऱ्या बाजूला पिंटू म्हसे नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकता सलामीची जोडी. गोलंदाज रोहन जाधव. यावेळेस पुन्हा एकदा सईद गाजी संघ मालक सादिक 11 यांच्याकडनं पारितोषिक या ठिकाणी कॅश प्राइज लावण्यात आलेली आहे. बॅक टू बॅक 3 चौकार लगावले तर 1100 रुपये मिळतील आणि बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर 2100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल सादिक 11च्या फलंदाजांना. धावसंख्या धावफलकावर 5 आपण पाहतोय. स्ट्राईकला आता मात्र प्रथमच येतोय पिंटू म्हसे.
गोलंदाज रोहन जाधव यावेळेस पहिले षटक हाताळतोय पॉवर प्लेचं. 44 धावांची गरज आहे. रोहन हा चेंडू आखो टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला पहिल्या टप्प्यात. गुड फिल्डिंग तितका चांगला थ्रो. तोपर्यंत एक धाव इथे या दरम्यान पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक करोड झाली. स्ट्राईक गेली आता तेजस पटवलकडे. पिंटूने खातं उघडलं एका धावेने. संघाची धावसंख्या 6. 5 षटकांचा सामना. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असणार आहेत. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतील सीमारेषेच्या जवळ. त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षण करण्याची निश्चितच मुभा असणार आहे. मात्र पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो कारण क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर 30 यार्डमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. आणि या पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षाची रचना जर आपण पाहिलं तर एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर एक मिड ऑफ. हा चेंडू बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न अपील केलाय. पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला धक्का तेजस पडवल बॅक टू पॅव्हिलियन. कॉडव्हाइंड यष्टीरक्षक वैभव चतुरे. बघा यष्टीरक्षकाची फार मोठी भूमिका असते. केंद्रबिंदू मानला जातो यष्टीरक्षकाला आणि या यष्टीरक्षकाला खूप मेहनत करावी लागते. आलेले निर्धाव चेंडू पकडावे लागतात, झेल पकडावे लागतात, यष्टीचित करावं लागतंय आणि सीमा रेषेवरून फेकलेले क्षेत्ररक्षकांनी वेळेवाकडे थ्रो त्याला कलेक्ट करावे लागतात आणि खूप मेहनती खेळाडू म्हणून या यष्टीरक्षकाला निश्चितच केंद्रबिंदू मानलं जातंय. बॅट्समन्स नेम प्लीज. बघा राखीव खेळाडूला नाव माहिती नाही आहेत. सादिक 11 आपला राखीव खेळाडू या ठिकाणी दुसरा पाठवायचा आहे. हा चेंडू यावेळेस बॅट आणि पॅडच्या मधून निघून जातोय. बीट केलंय मात्र कमबॅक इथे केलाय गोलंदाज रोहनने. शेवटचे 2 चेंडू सुरेख फेकले. एक चेंडू निर्धाव टाकला 5वा, त्यानंतर 5वा चेंडू फलंदाज बाद केलाय आणि त्यानंतर शेवटचा चेंडू निर्धाव टाकलाय. पहिल्या षटकातील धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 6 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि असं वाटलं होतं या पॉवर प्ले मध्ये आणखीन मोठे फटके पाहायला मिळतील. मात्र त्यानंतर रोहनने कमबॅक केला आणि नंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलाय. एकूण धावसंख्या धावफलकावर 6. जिंकण्यासाठी गरज आहे ती 44 धावांची. मात्र समीकरण आता मैदानावरती 36 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 24 चेंडू 36 धावा. प्रति षटकामागे 9.00 ची धावगती इथे राखायची आहे. दुसरं पावरचं षटक या ठिकाणी घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतोय महेंद्र ठाणगे सज्ज झालाय कुडसावर एंडकडनं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज आपण पाहतोय नवीन आले फलंदाज अजय शेंडे आणि गोलंदाजी अतिशय चांगली फेकली होती. तोच यावेळेस अजय 3ऱ्या क्रमांकावर आलाय. मात्र स्ट्राईकला फलंदाज पिंटू मसे. फलंदाज बाद झालाय आपण पाहतो तेजस पडवल बाद झालाय. 5 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे. गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतोय महेंद्र ठाणगे. कुडसावर एंडकडनं सज्ज झालाय. स्ट्राईकला पिंटू. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअरला एक डीप मिड विकेट, त्यानंतर एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र त्या क्षेत्ररक्षकाला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये या ठिकाणी आणलेले. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे सरकले होते. मात्र चेंडू जर पाहिला तर ऑफ स्टंपवरनं हा चेंडू टॉपपर्यंत टेक ऑफ घेतोय, बीट करतोय फलंदाजाला. फलंदाज पिंटूला निर्धाव चेंडूने सुरुवात या ठिकाणी केली आहे महेंद्र ठाणगे याने. अतिशय चांगला चेंडू वेगाने हा चेंडू फेकला होता. मात्र क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा परिवर्तन पाहायला मिळते. त्यामध्ये जो क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर लावता त्या क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी मिड ऑफला आणलेले.
हा चेंडू हवेतून आता मात्र चेंडू हवेत क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. अतिशय चांगला झेल, आजच्या दिवसातला सर्वात उत्कृष्ट झेल, प्रेक्षणीय झेल. काय होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. अतिशय चांगला झेल पकडले बघा, एका हाताने डाव्या हाताने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता नाना. नानाशीत आपण बघू शकता प्रतिम झेल पकडलेला आहे. मी म्हणून आजच्या दिवसातला हा उत्कृष्ट झेल. आतापर्यंत जर पाहिलं तर अनेक झेल आपण पाहिले सकाळपासून, मात्र आज झेल एका हाताने डाव्या हाताने पकडलेला आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय संतोष कडव. स्ट्राईकला मात्र अजय. हा चेंडू सरळ रेषेमध्ये घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक लावून पुढे सरकलाय. एक धाव इथे पूर्ण गेली आहे आणि एका धावेवर इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या धावफलक पाहतोय आपण 7 धावा. गोलंदाज आपण पाहतोय महेंद्र ठाणगेने 3 चेंडू आतापर्यंत फेकलेले, 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. बघा समोर जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना विनंती आहे, आमच्या ट्रॉफी समोर जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे आपण इथून थोडंसं बाजूला व्हायचं आहे, अशी सूचना आहे आपल्याला आयोजकांची. प्लीज आपल्याला विनंती आहे. धावसंख्या धावफलकावर 7. महेंद्र पुन्हा एकदा व्यवस्था स्ट्राईक. डावखुरा फलंदाज स्ट्राईकला संतोष कडव. फलंदाज डावखुरा असल्याकडनं क्षेत्ररक्षणात परिवर्तन करावं लागतं यावेळेस गोलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र. हा चेंडू खोलवर टप्प्याचा अपील केले गेले, स्ट्रॉंग अपील. अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. हा चेंडू फेकला होता, ब्रह्मास्त्र म्हटलं होतं चेंडूला. भल्या भल्या फलंदाजांना शांत ठेवणार हा चेंडू. मात्र यॉर्कर चेंडूवर जर षटकार कोण मारत असेल तर इंटरनॅशनल मध्ये जर पाहिलं तर महेंद्र सिंग धोनी हेलिकॉप्टर शॉट, त्यानंतर कृष्णा सातपुते, ओमकार देसाई सारखे फलंदाज यॉर्कर चेंडूला देखील षटकार मारतायत. आणि हा चेंडू हवेत आणि फलंदाज बाद होतोय. 3रा धक्का सादिक 11 संघाला. एक गडी बाद झाला तर या षटकाचं आपण पाहिलं तर 2 गडी आतापर्यंत बाद झाले, एकूण 3 गडी बाद झालेले आहे. धावसंख्या धावफलकावर 7. या षटकात फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी बघा. 44 धावांचा इथे 43 धावांचा डिफेन्स करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज महेंद्र आणि पहिलं षटक ज्याने फेकलं रोहनने जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. झेल त्या ठिकाणी पकडला होता क्षेत्ररक्षक रोशन राणे यांनी हा झेल पकडला होता. या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा महेंद्र ठाणगे. स्ट्राईकला फलंदाज अजय शेंडे. हा चेंडू फुलटॉस आहे, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मिडानचा जज करतो त्या ठिकाणी. फलंदाज बाद. 4था धक्का. नाना याने आणखीन एक झेल पकडलाय.
या ठिकाणी ही चुकीची गोष्ट आपण बघा, या गोष्टीची दखल घ्यायची मी विनंती करतोय. जे आमचे 20 संघ मालक आहेत व त्या संघ नायकांना देखील आम्ही 20 संघ नायकांना विनंती करतोय, आपण राखीव खेळाडू असाच पाठवा ज्याला नाव माहिती असतील. अजय शेंडे आता मात्र 6व्या क्रमांकावर येत आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 7 धावा आहे. षटकात फक्त 1 धाव इथे आलेली आहे. पहिल्या षटकात 6 धावा आल्या होत्या, तर मात्र 7 धावा. तर मात्र समीकरणे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. 18 चेंडू 37 धावा समीकरण मैदानावरती. पुन्हा एकदा चित्र निर्माण होते. हा सामना आता मात्र रंगतदार होण्याचे संकेत इथे मिळेल, कारण दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. 18 चेंडू आणि 37 धावा मैदानावरती. समीकरण जिंकण्यासाठी सादिक 11 संघासमोर. गडी बाद झाल्यात एकूण, यावेळेस पाहतोय आपण गडी बाद झाल्यात 4 गडी बाद झालेले आहेत या संघाचे. पहिल्या षटकात 1 गडी बाद झाला होता, मात्र या षटकात जर आपण पाहिलं तर 3 गडी बाद झालेले आहेत. तर मात्र पूर्णपणे जबाबदारी मिडल ऑर्डरच्या फलंदाजावर. फलंदाज आपण पाहू शकता अजय शेंडे आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहू शकता मनोज कडव. बघा जे 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण करतायत क्षेत्ररक्षक, त्यांना सूचना आपण बाहेरून स्टार्ट घ्यायचं नाहीये, आतूनच आपण स्टार्ट घ्या किंवा आतच आपण थांबा. समीकरण येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. सादिक 11 संघाला 4 गडी बाद झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणता फलंदाज इथे हिम्मत दाखवेल, धाडस दाखवेल? ही गाडी रुळावरनं सरकली आहे, या गाडीला रुळावर कोण आणेल? कोणता फलंदाज तारण बनेल या सादिक 11 संघासाठी? 18 चेंडू आणि 37 धावा. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 1 पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय यावेळेस मनोज कडव 2 धावेने या ठिकाणी खातं उघडतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 9 धावा. अजूनही 35 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 17 चेंडू आणि 35 धावा. गोलंदाज रोहन जाधव. हा चेंडू पुढे सरकले होते, ऑन साइडला चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न इथे फसतोय. चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय विसावतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकलेला आहे गोलंदाजाने. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र दबाव टाकेल या फलंदाजांवर, कारण आघाडीचे 4 फलंदाज प्रमुख फलंदाज बाद झाले आहेत. तर मात्र जबाबदारी या मधल्या फळीच्या फलंदाजांवर येऊन ठेपले. हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय, फलंदाज बाद. 5वा धक्का सादिक 11 संघाला. मेरे बायन का नाम, मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम, मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. मनोज कडव यांच्या खेळीचा अंत होतोय. 5वा धक्का लागतोय. आता मात्र परिस्थिती गंभीर झाली सादिक 11 संघाची. या सादिक 11च्या गोलंदाजाने खूप चांगली मेहनत केली होती या मैदानावरती. पहिल्या सत्रामध्ये 43 धावांवर रोखलं होतं या दीपज्योती रायडर्स संघाला. मात्र ही मेहनत इथे वाया घालवतील काय फलंदाज? जे कमावलं होतं गोलंदाजांनी या मैदानावरती सादिक 11च्या, ते इथे गमावतील काय फलंदाज? हा प्रश्न निर्माण झालाय, कारण 5 गडी बाद झालेले आहेत, अर्धा संघ गारद झालेला आहे आणि अजूनही गरज आहे येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. इथे गरज आहे 35 धावांची. 15 चेंडू 35 धावा. नवीन फलंदाज येतो दरम्यान चेतन केवणे यावर स्ट्रायकर इंडला. मात्र नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे अजय शेंडे, याला फारशी स्ट्राईक मिळाली नाहीये. मात्र अजय इथे प्रयत्न करेल स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी. मात्र सादिक 11 संघासमोर आता ब्रह्मसंकट निर्माण झालंय. समीकरण मैदानावरती 15 चेंडू आणि गरज होती 35 धावांची. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन जाधव ओव्हर द विकेट. हा चेंडू टप्पापर्यंत टेक ऑफ घेतोय, आधी घुसी घेतोय, मात्र ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर. पंच या ठिकाणी फिरोज सर वाईटचा इशारा करतायत. खराब चेंडू, अतिरिक्त धाव इथे मिळेल, अतिरिक्त चेंडू इथे फेकावं लागेल रोहनला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय 10 धावा. 34 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू हलक्यातून घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक लावांचा वेगाने पुढे सरकलाय. गोलंदाजाने चेंडू उचललाय, मात्र त्या ठिकाणी बॅकिंगला खूप उशिरा येतोय. मात्र इथे फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का
फलंदाज बाद या ठिकाणी अजय शेंडेच्या पारीचा अंत. जय माँ एकवीरा देवी बेटी है काला डोंगर में, जय माँ एकवीरा देवी बैठी है काला डोंगर में, उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. थँक्यू विजय. नानाचं इथं कौतुक करावं लागेल बघा. नानाने 2 अप्रतिम झेल पकडल्या. त्यानंतर जर पाहिलं तर वेगाने धावत आला होता. नॉनस्टॉप एंडला कोणीच नव्हतं त्या ठिकाणी बॅकिंगला. त्यानंतर फलंदाज बाद झालाय. 6वा धक्का. धावसंख्या धावफलकावर 11 आपण पाहतोय. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक जज करतो त्या ठिकाणी आणि हा उत्कृष्ट झेल, जबरदस्त झेल. 7वा धक्का. आने जाने वाले लोग कोई कोमरा काटता है तो कोई बकरा काटता है, आने जाने वाले लोग कोई कोमरा काटता है तो कोई बकरा काटता है. मेरे बायान का नाम मेरे दिल का नाम, मेरे बायान का नाम मेरे दिल का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. 7वा धक्का इथे लागलाय सादिक 11 संघाला. केविलवाणी अवस्था झाली आहे सादिक 11 संघाची. खराब फलंदाजी केलेली आहे या संघाने. सुरुवातीला दबाव पहिल्या षटकापासून या संघावर टाकला होता या गोलंदाजांनी आणि तो दबाव आपण पाहतोय या 3ऱ्या षटकापर्यंत कायम आहे दबाव या फलंदाजांवर. त्यामागचं कारण आहे कारण सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये धावा नाही आल्या आणि त्यामुळे दबाव वाढत गेला या सादिक 11च्या फलंदाजावर आणि चुकीचे फटके खेळून हे फलंदाज बाद होत गेले आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. 8वा धक्का सादिक 11 संघाला. जाधवने या षटकामध्ये 3 गडी बाद केले. एकूण गडी बाद झाले एक धावचीच्या स्वरूपात 4 गडी. 8 गडी बाद झालेले. आता मात्र प्रश्न निर्माण झालाय सादिक 11 इथे ऑल आउट होतोय की काय, कारण इथे समीकरणे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा, 8 गडी बाद झालेले. आता मात्र टेलेंडर इथे फाईट करतायत. तळाचे फलंदाज या ठिकाणी फाईट करतायत. गोलंदाज येतोय विलास सारंगे. 12 चेंडू 33 धावा. स्ट्राईकला फलंदाज हा चेंडू फुलटॉस आहे. हवेतून फटका खेळला. चेंडू जातोय लॉंग ऑफला. 1च धाव इथे मिळते. मात्र 11 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 11 चेंडू 32 धावा. सेकंड लास्ट जोडी मैदानावरती आपण पाहू शकता. 8 गडी बाद झालेले आहेत. हा चेंडू यावेळेस बीट केले पुन्हा एकदा. 300 चांगला चेंडू. पूर्णपणे या सामन्यावर जर पाहिलं तर दबाव या ठिकाणी निर्माण केलाय या समोरच्या सादिक 11 संघावर. सामन्यावरची पकड मजबूत केलेली आहे या दीप ज्योती रायडर संघाने या ठिकाणी. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंच योगेश इंद्रेकर वाईटचा इशारा करतायत. चेंडू जास्त बाहेर होता. पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 13 आपण पाहतोय. पुन्हा एकदा विलास. हा चेंडू मागे सरकले होते. बीट केलेले आहे. सामना निश्चितच हातातून निष्ठच चालल्याचं पाहिलं तर सादिक 11च्या हातातून. मात्र सामना पूर्णपणे झुकलेला आहे. दीप ज्योती रायडर संघाच्या बाजूने सामना झुकलेला आहे. निश्चितच आमचे आदरणीय बंटी कुडके साहेब या ठिकाणी निश्चितच थोडे आनंदात असतील कारण संघाची कामगिरी चांगली झालेली आहे. मात्र सादिक 11 संघाचे संघनायक सईद गाजी साहेब थोडेसे निराश असतील.
मात्र त्यांचा संघ निश्चितच दुसऱ्या सामन्यामध्ये ते कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 15 धावा. 29 धावांची गरज आहे. या षटकातील 4 चेंडू फेकले आहेत. अजूनही 8 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय पहिल्या टप्प्यात आणि या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 17. अजूनही 27 धावांची गरज आहे. 7 चेंडू 27 धावा. 8 गडी बाद झालेले आहेत. मात्र तळाचे फलंदाज या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. मात्र मोठे फटके इथे येत नाही. त्यामुळे निश्चितच हा सामना निश्चित चालला. आता 2 वेळेस फलंदाज बाद होतोय. 9वा धक्का. ता मात्र शेवटची जोडी मैदानावरती. ता मात्र ऑलआउटचं संकट निर्माण झालंय. वर 17 आपण पाहतोय. पहिल्या षटकात 6 धावा आल्या, त्यानंतर 1 धाव आली, त्यानंतर 3 धावा, आता मात्र 5 धावा. म्हणजे कोणत्याही षटकामध्ये दुहेरी अंकामध्ये धावा आल्या नाहीये. म्हणजे फलंदाज पूर्णपणे निष्फळ इथे ठरलेले आहेत सादिक इलेव्हनचे. मात्र ऑलआउटचं संकट निर्माण झालंय. मात्र गतवर्षीचा जर आपण इथे एक रेकॉर्ड सांगितलं तर सारंगा किंग संघ 28 धावांवर ऑलआउट झाला होता गतवर्षी. हा सर्व निश्चित धावांचा निश्चयांक होता गतवर्षीचा. आपण जर पाहिलं तर सारंगा किंगच्या नावावर 28 धावांवर ऑलआउट झाला होता. मात्र इथे जर हा संघ ऑलआउट झाला 28च्या आत तर एक नवीन विक्रम प्रस्थापित केला जाईल मैदानावरती. गोलंदाज नाना शीद या ठिकाणी. त्या नानाने जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलंय. बघूया नाना गोलंदाजी कशी करतोय. 7 चेंडू 27 धावांची गरज आहे. हा चेंडू फुलटॉस आहे. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय कार्पेटच्या माध्यमातून. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आणि हा प्रयत्न पूर्ण होईल का? आणि या प्रयत्नाला यश येते. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. मात्र 25 धावांची अद्याप गरज येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. एकूण धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 19 धावा. 5 चेंडू आणि 25 धावा समीकरण मैदानावरती जिंकण्यासाठी सादिक इलेव्हन संघासमोर. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र खूप मागे आहे. चेंडू उचलतो पहिल्या टप्प्यात, तोपर्यंत थोडंसं मिसफिल्ड होते. त्यामुळे धावा इथे मिळत आहेत 2. मात्र गरज आहे ती 21 धावांची. धावसंख्या धावफलकावर 21 पाहतोय आपण. 23 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 23 धावा. 4 6 इथे मारावे लागतील. 4 षटकार मारावे लागतील तरच हा सामना जिंकता येईल. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आणि हा संघ या ठिकाणी ऑलआउट होतोय. 21 या धावसंख्या ऑलआउट होतोय. हा एक नवीन विक्रम यंदाच्या मोसमामध्ये पाहतोय. गतवर्षी 28 धावांवर ऑलआउट झाला होता सारंगा किंग्स. आता मात्र इथे 21 धावांवर ऑलआउट होतोय हा सादिक इलेव्हन संघ. अभी तो पार्टी शुरू हुई है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. 21 धावांवर ऑलआउट केलेलं आहे. म्हणजे 22 धावांनी हा सामना त्यांनी जिंकलेला आहे. खूप मोठा पराभव या ठिकाणी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजयाचा हिरो आपण पाहू शकता. त्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे दीप ज्योती रायडर्स संघासाठी. फलंदाजी करत असताना रोहन जाधवने 20 धावांची खेळी केली आणि त्याचबरोबर 4 गडी त्याने बाद केलेत. आणि एकूण जर आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी या मैदानावरती केली. अष्टपैलू कामगिरी केली आहे. मी विनंती करतोय